अनुसार या ठिकाणी समाज संघाच्या दिनदर्शिका 2026 प्रकाशन या ठिकाणी झालेले आहे असं मी सांगतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे समाज संघाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विश्वजी कोडव साहेब, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमचे पत्रकार मित्र मोगरे साहेब आणि सर्व समिती पदाधिकारी संचालक मंडळ, या ठिकाणी प्रथमतः मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण आपल्या हस्ते या दिनदर्शिका 2026 प्रकाशन केलं। 2000 दिनदर्शिका या ठिकाणी छापण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर 30 जाहिरातदारांनी या ठिकाणी 2500 प्रमाणे जाहिराती आम्ही लावलेल्या आहेत। कुंभी समाज संघाने जी आम्हाला दिनदर्शिका समिती नियुक्त केली होती, या समितीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं। त्या समितीच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यामध्ये आदरणीय आमचे अध्यक्ष आदरणीय कोडव साहेब असतील, पडवळ साहेब असतील, काळे साहेब असतील, मस्कर साहेब असतील, युवन समिती सर्व सदस्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं। 2-3 वेळा त्यांनी चेकअप केलं त्या कॅलेंडरचं, दिनदर्शिकेचं, आणि स्वतः पडवळ साहेब त्या ठिकाणी कॉम्प्युटराईज करून बसले होते। ज्यांनी ज्यांनी फोटो अवेलेबल करून दिले त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। ज्यांनी आपल्या नागपूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम कार्यक्रम होतात त्या सर्वांचं या ठिकाणी माहिती दिली, त्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खास करून कॅश जमा करणारे आमचे खाडे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य, त्या सर्वांचं मी प्रथमतः त्या ठिकाणी कार्यक्रमाचं निमित्त आभार व्यक्त करतो। वर्ष 8वं कॅलेंडरचं आहे। ठाणे जिल्ह्यातील कुठल्याही समाज संघामध्ये अशा पद्धतीनं दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, ती केवळ आणि केवळ कुंभी समाज संघातर्फे केली जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅलेंडर हे 22 तारखेला झाले होते, कारण लवकर झाले होते, परंतु समाज संघाची समितीची मीटिंग ही या ठिकाणी 28 तारखेला ठेवण्यात आली, म्हणूनच हा आजच्या दिवशीचा प्रकाशन सोहळा ठेवला, नाहीतर अंक खूपच दिवस अगोदर आला होता।